नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र बातमी येत आहे थेट मुंबई शहरातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संदर्भातील मित्रांनो सगळ्यात मोठी बातमी आपण पाहत आहोत। एकनाथ शिंदे यांच्या सभेत मात्र लोकांनी केली गर्दी, मात्र सभा चालू होण्यापूर्वीच सगळं मैदान खाली। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या घोषणा थेट शिंदेंच्या सभेत उद्धव साहेब जिंदाबाद। व्हिडिओ नेमका काय होतोय प्रचंड व्हायरल। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सध्या निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे आणि हा व्हिडिओ सध्या महाराष्ट्रात होतोय प्रचंड व्हायरल। मित्रांनो बघूया सभा कशी झाली, फेल अक्षरशः लोक कशी गेली पळून, नेमका काय आहे हा व्हिडिओ। महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये सध्या महाराष्ट्रात नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत। या निवडणुकांची रणधुमाळी राज्याच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून सुरू असतानाच आपण सध्या लक्ष लागले ते महाराष्ट्राच्या निकालाकडे। मित्रांनो गेल्या 3 वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठा राजकीय भूकंप घडून आणला। तो भारतीय जनता पार्टीने सगळ्याच पक्षाला फोडून स्वतः मात्र नामनिराळी झाली ती भारतीय जनता पार्टी। उद्धव ठाकरेंपासून शिंदेंच्या शिवसेनेला फोडलं, सगळ्या आमदारांना खासदारांना बंड करायला भाग पाडलं। तिकडे शरद पवारांपासून अजित पवारांची साथ सोडायला लावली, घरामध्ये फूट पाडली। भारतीय जनता पार्टीला हेच हवं होतं। मात्र मित्रांनो पुढे जे घडलं ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्हा आम्हा सगळ्यांच्या समोर आहे। आणि यापुढे मित्रांनो आपण जर बघायला गेलो तर सध्या मात्र राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मात्र जबर धक्का भारतीय जनता पार्टी देताना दिसते आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये भाजपला आता वाढणं खूप मोठं मुश्किल होत चाललं असून आता शिंदे सेनेला, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला संपवणं हेच भाजपचं एकमेव ध्येय असल्याचं आपणाला सध्या जाणवतंय। आणि ही राष्ट्रीय कामगिरी भारतीय जनता पार्टी आता करायला सुरुवात करते आहे। राज्यामध्ये शिंदेगडाच्या मंत्र्यांना, आमदारांना कामाला लावून त्यांच्यावरती चौकशा लावून राज्यात नवीन राजकीय पायंडा आखण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करते आहे। आणि एवढंच करत असताना सुप्रीम कोर्टामध्ये देखील आपल्याकडून जी चूक झाली, ठाकरेंच्या हातातला धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष शिंदेच्या हातात गेला, हे आता भारतीय जनता पार्टीला आपली चूक कळल्याचं सध्या निदर्शनास येऊ लागलंय। इकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देखील सगळ्यात मोठी चूक आपल्याला समजली असून इथे मात्र आपण शरद पवारांशी दूर गेल्याचं त्यांनाच आता दुःख होतंय। आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र कधी येतील यावरती सगळं चिन्ह निर्माण झालंय। मात्र सध्या राज्याच्या राजकारणामध्ये निवडणुका होत आहेत, या निवडणुकांमध्ये मात्र सत्ताधाऱ्यांच्या सभेमध्ये कोणच दिसेनासं झालंय। अख्ख्या खुर्च्या रिकाम्या, अख्खं मैदान रिकामं। मग लोक म्हणतायत काय, नेमकं काय, तर बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत। मित्रांनो आपण जर कडवट शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका। उद्धव साहेब जिंदाबाद किंवा तुमचं नाव, जिल्ह्याचं नाव। महाराष्ट्रामध्ये सध्या राजकीय रणधुमाळी सुरू असून नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस दिवसाला 5 सभा घेत आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवसाला 4 ते 5 सभा घेत आहेत। महाविकास आघाडीतून मात्र अजून कोणीच सभेला सुरुवात देखील केलेली नाही। आणि यातच मित्रांनो लोक म्हणतायत की आम्हाला महाविकास आघाडी पाहिजे, मात्र महाविकास आघाडीचे नेते लोकांमध्ये मिसळायला तयार नाहीत। इकडे काल एकनाथ शिंदे यांनी नागपूर जिल्ह्यातील उमरेड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी शालिनी सोनटक्के यांना मतदान करा यासाठी त्यांनी भली मोठी सभा घेतली। ही सभा सुरू होण्याच्या अगोदरच तिथल्या आयोजकांना मात्र मोठा धक्का बसला। या सभेत मात्र उद्धव ठाकरे जिंदाबाद, शिवसेना ठाकरेंची अशा प्रकारच्या घोषणा आल्या। गद्दारांना माफी नाही, अशा प्रकारच्या घोषणांनी संपूर्ण हॉल दणाणून गेला। आणि नेमकी सभा कोणाची, उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेची, असा एकच हल्लकल्लोळ सुरुवात झाला। मित्रांनो इथे मात्र शिंदे संतापले की आपल्या सभेत हे लोक कसे आलेत। मात्र नागपूर सारख्या जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरेंना मानणारा वर्ग सर्वसामान्य जनता आहे आणि हीच जनता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असल्याचं या सगळ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून दिसू लागलंय। मात्र शिवसेना कुणाची हा प्रश्न त्यांना पडल्यानंतर शिंदे सेनेला न विचारता उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं तेथील हॉलमधील जनतेने म्हटलं। म्हणूनच उद्धव ठाकरेंच्या नावाचा जयघोष झाला। इथे मात्र शिंदे सेनेच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना घाम फुटला।
आपण करायला गेलो काय आणि झालं वेगळंच. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये सभा घ्याव्या की नाही हा मोठा प्रश्न पडला असतानाच सभेला लोक आणायची कुठून हा देखील मोठा प्रश्न पडला असताना आता मात्र सभेतून लोक पळून जात आहेत. मग त्यांना थांबवायचं कसं ही आता सगळ्यात मोठी खेळी, अवघड खेळी आता शिंदेगडासमोर येऊन बसली आहे. काल उत्तर महाराष्ट्रामध्ये झालेल्या सभेमध्ये महाविद्यालयीन तरुणांना खुर्चीवर बसून खुर्च्या भरवल्या गेल्या, मात्र तरुण मध्यावरच सभेतून उठून गेले. मित्रांनो, मग सगळं रिकामं हॉलच बघायला मिळाला. रिकाम्या खुर्च्या आणि शिंदेची शिवसेना हे काही समीकरण आता काही नवीन नाही, हे समीकरण जुनं झालंय. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांना मानणारा वर्ग प्रचंड मोठा आहे, तर एकनाथ शिंदेची शिवसेना नाही, ठाकरेंची शिवसेना आहे असं मानणारा वर्ग देखील खूप मोठा आहे. मित्रांनो, याबद्दल आपणास काय वाटतंय? आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा.